नमस्कार मित्रांनो, केरळ ट्रिपच्या चौथ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये मुन्नार तसेच आलप्पी हे एक्सप्लोअर केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण वर्काला एक्सप्लोअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. वर्कालामध्ये तुम्हाला स्कूटी भाड्याने घ्यायची आहे. तर सकाळी लवकर तुम्ही निघायचं आहे जटायू अर्थ सेंटरला, जे वर्कालापासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. स्कूटी तुम्हाला जिथे तुम्ही राहाल ते लोकंसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करून देतील स्कूटी. वर्कलामध्ये सर्व ठिकाणी स्कूटी रेंटवरती मिळतात. त्याचे चार्जेस तुम्हाला 400 रुपये पर डे प्रमाणे लागणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही स्कूटी घेऊन तुम्ही प्रथम जटायू अर्थ सेंटरला निघायचं आहे आणि ते एक्सप्लोअर करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला तिकीट चार्जेस लागणार आहेत. जटायू अर्थ सेंटरला तुम्हाला तिकीट लागणार आहे. बेसिक एंट्री प्लस केबल कारचे मिळून 550 रुपये तुम्हाला चार्जेस लागणार आहेत. ते तिकीट तुम्ही ऑनलाईनही बुक करू शकता किंवा तिथे गेल्यानंतरसुद्धा तुम्ही बुक करू शकता. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे केबल कारची व्यवस्था आहे. जर तुम्हाला केबल कारने वर यायचं नसेल तर तुम्ही वॉकवेनी सुद्धा वरती येऊ शकता. त्याचे तिकीट तुम्हाला 325 रुपये प्रति व्यक्तीपर्यंत तिकीट चार्ज लागेल. जटायू अर्थ सेंटर हे केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील चंदयामंगलम येथे स्थित आहे. तर हे जगातील सर्वात मोठे पक्षीशिल्प आहे, जे रामायणातील जटायूच्या त्यागाला समर्पित आहे. हे इको टुरिझम केंद्र पौराणिक कथा आणि साहसाचा मिलाप असून जटायूचा भव्य पुतळा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पौराणिक महत्त्व सांगायचं झालं तर रामायणातील सीतेमातेला रावणापासून वाचवताना जटायू जखमी झाले आणि या टेकडीवरती पडले असे मानले जाते. तिथेच हे केंद्र विकसित केले गेले आहे. हे ठिकाण निसर्गरम्य असून येथे केबल कार, साहसी क्रीडा,
आणि निसर्ग उद्यान याचाही समावेश आहे. हे ठिकाण महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी समर्पित आहे. जटायू शिल्प एक्सप्लोर करून खाली आल्यानंतर कॅफेटेरियाच्या बाजूला तुम्हाला वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असे तुमचे फोटो तुम्हाला मिळतील, ते तुम्ही घेऊ शकता. ते झाल्यानंतर तुम्ही पुढे वर्कलापासून एक 17 किलोमीटरच्या अंतरावर नेदुगोलम या ठिकाणी तुम्ही कायाकिंगचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी निघा. तर त्याचे तिकीट तुम्हाला 500 ते 1000च्या रेंजमध्ये मिळेल. 2 तासाचा हा कायाकिंगचा अनुभव असतो. शक्यतो तुम्ही संध्याकाळी 3 नंतर जा, कारण त्यावेळेस ऊन जास्त नसणार आहे आणि तुम्हाला खूप छान एक्सप्लोअर करता येईल. शांत वातावरणामध्ये एक अविस्मरणीय कायाकिंगचा अनुभव घ्या. शक्यतो पाण्यामध्ये जाताना तुम्ही कॅमेरा घेऊन जा. छान छान मस्तपैकी फोटो काढा. तसेच तुम्हाला सनसेटचाही आनंद घेता येईल, व्हिडिओ शूट करता येईल.
मस्त असा कायाकिंगचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला परत वर्कलाला जायचं आहे आणि तो मुक्काम हा तुमचा वर्कलामध्येच असणार आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी हे तिरुवनंतपुरमसाठी निघायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण साठी जे एक्सप्लोअर करायचे प्लेसेस आहेत ते पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.